स्वप्नील. गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती तेजस, तर फलंदाज असेल डावकुरे हाताचा स्वप्नील. हलक्याताने खेळून काढलाय. एक मित्र म्हणून मोठ्या फटक्याची गरज नाहीये, परंतु येणं गरजेचं असेल राजमाची संघाला. दोन धावा मित्र म्हणून असतील. 28 धावेचा पाठलाग करत असताना राजमाची संघ बिनबाद 2 धावा लगावल्या गेल्या. तर गोलंदाज ट्रॅक वरती असेल तेजस. एकदा जेलचा चान्स आहे, स्वतःच्या पोलोत्र मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न सफल ठरतय. बाद होईल फलंदाज सलामीवीर सुधीर याच्या पारीचा अंत. गोलंदाज मित्र म्हणून जरी स्कोर कमी असला तरी मित्र म्हणून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अशा रीतीने जर गोलंदाजी केली तर मित्र म्हणून विजयापासून नक्कीच आपण दूर नाहीयेत. मंजिल कितनी भी क्यों ना दूर हो, लेकिन कोशिश हमेशा करनी चाहिए. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. अगर आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. लवकर फलंदाज असेल मैदानामध्ये. सुभाष सन्मान दिला या चेंडूला, कारण का एक महत्वाचा मोहरा बाद झाला इथशी. त्यानंतर मात्र सन्मान दिला या चेंडूला. एकच धाव मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे सरसावेला. 3 आकड्यावरती एक गडी बाद, 3 अशा धावा. तर डावकुरे आताचा फलंदाज आता मध्ये टाकलेला पाहायला मिळेल स्वप्नीला. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू आणि जेलचा चान्स. मित्र म्हणून काय जेल टिपला. अतिशय वेगाने हा चेंडू आला होता क्षेत्ररक्षणाच्या अंगावरती, परंतु तितका चालक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला वर्ण ठाकरवाडी संघाकडून. जरी हा बी संघ असला तरी काय झुंज येतोय विपक्ष संघासमोर. सलामीर मात्र मित्र म्हणून दोन्ही बाद झालेत राजमाची संघाचे. सुधीर बाद झाला, त्याच्यानंतर मित्र म्हणून स्वप्नील देखील बाद झाला. तर स्वप्नील याची जागा भरून काढण्यासाठी अमित नौका फलंदाज असेल मैदानामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर अजून एक विकेट. दोन्ही सलामीर मित्र म्हणून तंबूच्या आश्रयामध्ये सावलीचा स्वाद घेण्यासाठी पाठवले. तर या गोलंदाजाचं नाव असेल वर्णे ठाकूरवाडीचा गोलंदाज तेजस. नौका फलंदाज असेल अमित. थोडीशी लाईन आणि लेंथ मित्र म्हणून बिघडली या गोलंदाजाची हरकत नाहीये. एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल स्कोरकार्ड वरती. तर धावा जमा झाल्या तर 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता, परंतु पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये मित्र म्हणून असेच फटके लगावायचे होते.
शेवटच्या चेंडूवरती मात्र आलेला चौकार असेल अमितच्या बॅटमधून. 4 धावा आल्या तर 4च्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेला. 8 धावा लगवले गेल्या तर पहिल्या 5 चेंडूचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडस मार खावं लागलं. 8 धावा लगवल्या गेल्या तर अजूनही मित्र म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 20 धावेची गरज असेल. 18 चेंडू आणि 20 धावा. चेंडूंपेक्षा जर धावाचा विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 2 धावा जास्त आहेत. तर नौका गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक गटाने दुसरा षटक घातलेला गोलंदाजी मार्कवरती असेल गुरुनाथ उर्फ गुरु. तर स्ट्रायकरला फलंदाज असेल सुभाष, तंदुरुस्तला असेल अमित. अशी जोडी जर गोलंदाजी सुरेख झाली तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जेलचा चान्स. काय जेलचा चान्स होता, परंतु फर्स्ट स्लिपला असलेला क्षेत्ररक्षण मित्र म्हणेना चुकी करतो आणि चुकीला माफी नाही. मी मगाशीच म्हटलं होतं चुकीला माफी नाहीये. ज्या ठिकाणी जर जेल टिपलला गेला असता तर नक्कीच 4 धावा बचावला गेला असता, एक निर्धार चेंडू फेकला असता, एक विकेट देखील मिळाली असती, पण तो असं काही घडला नाहीये. क्रिकेटला जर आणि तरला मी तर म्हणेन महत्व दिलं जात नाहीये. प्रेझेंट आणि प्रेझेंटलाच महत्व दिलं जात आहे. पास्ट आणि फ्युचर इथे मात्र बघितलं जात नाहीये क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू गुरुनाथ यांचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. नक्कीच 2 धावांवर समाधान मधील दोन्ही फलंदाज सुभाष आणि अमित. तर 14 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. गोलंदाज सुरेख आहे, परंतु थोडस मित्र म्हणजे साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाची. एकदा मोठा फटका केला 14, परंतु योग्यरित्या बॅटवर कलेक्ट झाला नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही अट्टास नाहीये. एका धावेवर समाधान म्हणतील दोन्ही फलंदाज. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेला 15 या आकड्यावरती. 2-15 अशी स्थिती असेल राजमाची संघाची. चालू असलेला सामना असेल वर्धे ठाकूरवाडी बी विपक्ष राजमाची हे 2 संघांमध्ये. तर 28 धावा जमा केले तर 28 धावेचा पाठला करत असताना राजमाची संघ अद्याप 2 गडी बाद झाले. तर एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला चेंडू समजला नाही, चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या तिथे स्थिरावेला 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला, अप ड्राईव्ह केला. या चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच 2 धावे देखील सहजरित्या कंप्लीट. जर मोठे फटके येत नसतील तर मित्र म्हणजे सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं इथेशी. तर या 2च्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावेला 17 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील काही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा जमा झाले तर 17 धावा. 2 गडी बाद असतील राजमाची संघाचे. पुलर लेनचा चेंडू होता, मात्र ना मीडियमला विरकावून दिला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवला गेलाय. अमित आणि सुभाष असेल जोडी.
नक्कीच 2 षटकाचा केली इथे झाले 12 चेंडू मात्र खेळून झाले 10 जमा झाले 18 धावा आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज 12 चेंडू 10 धावांची गरज असेल मगाशी 18 चेंडू 20 धावा होत्या आता मात्र धावांपेक्षा चेंडू जास्ती आणि धावा कमी जशी मॅच संपेल तसे मात्र कोंडीची वाडी संघाने मित्रांनो छत्ररक्षण लगेचच लावायचं कारण का अगोदरचा खूप उशीर झालाय वेळ मित्रांनो नाहीये आपल्याकडे पुरेसा नंतर तुम्ही बोलाला 4 षटकाचे सामने केलवा 5 षटकांचे सामने केलवा थोडस वेळेला महत्व द्या तर नौका गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती मुकेश शेठ आल्याचा मुकेश शेठचा पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावेने मित्रांनो स्वागत करताय फलंदाज अमित हा फलंदाज मित्रांनो या फलंदाजाने फक्त 2 चेंडू खेळून काढले तर पहिला चेंडू खेळला तर त्यावरती मिळाले 4 धावा त्याच्यानंतर षटकार लगावला सुरेख फलंदाजी 24 धावा इथे लगावला गेला था पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता तर बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन इथे झाला नाहीये संपर्क इथे झाला नाहीये चेंडू जाईल निर्धाव एक मोठा फटका खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकले देखील एशियाला गोलंदाज मुकेश शेट्टी याला अजूनही 4 धावांची गरज असेल पुन्हा एकदा बॅटची एज लागले कहीं पे निगाहे और कहीं पे निशान असा फटका होता मात्र एकदा इथे कंप्लीट केली जाईल अजूनही 9 चेंडूचा केली असेल आणि 3 धावांची गरज 9 चेंडू 3 धावेची गरज सामना कुणी हरला नाहीये कुणी जिंकला नाहीये पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता सरळ एस्टन वरती जाऊन एस्टन वरून जाऊन एस्टन हातामध्ये 20वेला चेंडू एका निर्धाव चेंडूची केली इथे झाले एकदा मोठा फटका लगावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावेसाठी विजय फटका चौकारा तर आता झालेला सामना वरने ठाकूरवाडी बी विपक्ष राजवाची तर या सामन्यामध्ये राजवाची संघाने मित्रांनो वर्चस्व गाजवलंय विजय झालाय तर दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून तर लगेचच कोंडीच्या वडी संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल अमित या फलंदाजाला अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली या फलंदाजाची मित्रांनो मॅन ऑफ द मॅच दिली जाईल
तर थोडस मी तर म्हणे चेंजेस केलं होतं. शेवटचा सामना होता तो म्हणजे मी तर म्हणे तिसरा केलवला गेला आणि तिसरा सामना मी तर म्हणे ना शेवटला केलवला जातंय. कोंडीची वाडी विपक्ष कल्ले गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवरती विराजे. तर कल्ले संघाचा 12वा प्रतिनिधी समालन कक्षामध्ये यायचंय. तर फलंदाजाची जोडी असेल मित्रांनो कल्ले संघाकडून सचिन आणि समीर अशी जोडी पाहायला मिळते. तर स्ट्रायकरला पाहायला मिळालेला कल्ले संघाचा सचिन, तर नष्टकला मात्र पाहायला मिळालेला समीर. तर गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळालेला कोंडीवाडी संघाचा गोलंदाज विराज. विराज असेल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, बॅटची एज आणि बॅटची कडा. धावसंख्या मात्र इथे नाहीये, धावेवरती मात्र रोख लावलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे ज्यामध्ये मोठे फटके लगावले जातात, त्यामध्ये फक्त आणि फक्त कमबॅक. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलून सांगतील हा खराब चेंडू आहे, मात्र अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल. स्वेरच्या मदतीने एक धाव इथे जोडली जाईल. नक्कीच कल्ले संघाला 2 धावेने पॅनलाइज केले जाईल, याची देखील नोंद घ्यायची. जेवढे धाव आपण जमा कराल तेवढ्याच धावेमधनं मात्र 2 धाव मायनस केले जातील. तर इथे मात्र पहिला गडी गरत, पहिला गडी बाद असेल कल्ले संघाचा सचिन. 0 धाव संख्येवर मी तर म्हणेन बाद झाला. स्वस्तात परतावं लागलं या फलंदाजाला. अगदी बॅटने खातही न खोलता मात्र बाद झाला. मी तर म्हणेन लेगबाईच्या स्वरूपात, सॉरी एक स्वेरच्या स्वरूपात एक धाव आली, ती मात्र असेल स्कोअर वरती फक्त एकच धाव. त्यानंतर एक गडी देखील बाद झाला कल्ले संघाचा. एक बाद एक अशी स्थिती असेल कल्ले संघाची. तर सचिन याची जागा भरून काढण्यासाठी नौका डावखुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये असेल गुरु. गोलंदाज मार्कवर असेल विराज सुरेख. गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाले. गॅप सिलेक्शन मित्र म्हणणे चेंडूला ट्रॅव्हल करेल 4 धावेसाठी. बऱ्याच उशिराने आलेला एक मोठा फटका पिऊनच्या षटकामध्ये आलेला चौकार असेल. आता खऱ्या रीतीने मित्र म्हणणे खातं खोललं गेलंय चौकाराने कल्ले संघाचा. तर धावा जमा झाल्या तर 5 धावा. पुढचा चेंडू असेल
पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये अगदी रेंज मध्ये आला चेंडू सरळ भिरकावून दिलं 6 धावेसाठी. काय फटका लगावला एक चौकार गॅप सिलेक्शन मध्ये फेकून दिला. त्याच्यानंतर आडवे बॅटने केला थोडस आतमध्ये झाला अगोदरचा फलंदाज गुरु. त्याच्यानंतर सरळ भिरकावून दिला 6 धावेसाठी. सुरेख फटका 6च्या सहाय्याने मित्रमंडळ सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय संघाला. कल्ले संघाला गुरु या फलंदाजाने 11 धावा धावफलकावरती जोडले जातील. विराज गोलंदाज मित्रमंडळ सुरेख गोलंदाजी करत होता परंतु थोडस मार खावं लागतंय या 2 चेंडूवरती. तर पुढचा चेंडू असेल विराजाचा गुरुसाठी. षटकार की चौकार की निर्धाव. पंच आमच्याकडे वळून सांगतील आज स्वेर चेंडू एक अतिरिक्त धाव घ्या तुम्ही स्कोरगार वरती जमा करा. तर अतिरिक्त धावेने मात्र एक धाव इथे जमा. तर 12 धावा धावफलकावरती 2 लगातारचे मोठे फटके लगावले आणि त्याच्यानंतर आलेला प्रेशर गोलंदाजावरती. विराज असेल गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज कोंडी अडीच संघाकडून. पुढचा चेंडू विराजांचा गुरुनाथसाठी. फुलर लेनचा चेंडू त्या क्षेत्ररक्षण आहे अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवला गेलाय. एकच धाव इथेशी मिळालेला आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावेला 13 या आकड्यावरती. नक्कीच षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती जोडले जातील. तर नौका गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती कोंडीवाडी संघाकडून आर्यन. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे सांगतील खराब चेंडू एक अतिरिक्त धाव इथेशी जोडले जाईल. स्वेरच्या मदतीने आलेली एक धाव तशी. तर स्वेरच्या मदतीने धावा जमा झाल्या तर 14 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा इशारा येणं अद्याप बाकी असेल तर या मिळतील 4 धावा. म्हणजे 9 चेंडू असेल विमारचा चेंडू. 4+1 या 5 धावा असतील आणि प्रीटचा चान्स असेल गुरु या फलंदाजाला. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता अगदी उचली घेणारा हा चेंडू सरळ ऐश्वर्याच्या हातामध्ये विसावेला. एका निर्धाव चेंडूची खेळी इथे मात्र झाले.
पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू विरकावून दिलाय सरला ऑफसाईडला 4 धावेसाठी. या 4च्या मदतीने संघाची धावा जमा झाल्या तर 23 धावा. बॅटची कडा इथेशी मात्र डबल चान्स होता मित्र म्हणेना क्षेत्ररक्षकांना, परंतु थोडीशी चुकी, ही थोडीशी चुकी नाही तर मित्र म्हणेना खूप मोठी चुकी पाहायला मिळते. कोंडीच्या वाडी संघाकडून अगदी मोठी चुकी. इथे मिळतील 2 धावा. 25 धावा स्कोरकर वरती जमा झाल्यात आणि फलंदाज मात्र गुरु ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आणि त्या फटक्याला मात्र फसला होता, परंतु सेकंड स्लिपला असलेला क्षेत्ररक्षण चुकी करेला. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा पिकी मात्र खराब. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता, परंतु फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरलाय. फलंदाज होईल बाद समीर फलंदाज बाद. तर धावा जमा झाल्या तर 26 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. अद्याप दुसरा षटक असेल, गोलंदाज असेल गोलंदाजी आर्यन. काय झेल टिपला स्वतःच्या फॉलो मध्ये या गोलंदाजाने, अगदी सुरेख. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. नक्कीच षटक संपलंय, पंच आमच्याकडे बोलून सांगतील. तर 2 षटकाची खेळी इथे मात्र समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळी इथे समाप्त झाले. 12 चेंडू मध्ये धावा जमा केल्यात, त्या म्हणजे 26 धावा करल्या संघाने. अजूनही 12 चेंडूची खेळी असेल. इथून थोडासा कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, कोंडीच्या वाडी संघाच्या गोलंदाजाला. तर नौका गोलंदाज असेल, गोलंदाज ट्रॅक वरती कोण असेल? नारायण असेल मित्र म्हणेना. तर गुरु असेच टाकेनला मग अशीच म्हटलं होतं जेलचा
मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय. जर मगाशी जेल टिपला गेला असता तर हा षटकार देखील वाचवला गेला असता. सुरेख फटका लगावला 6 धावेसाठी. तर या 6 धावेने मित्र म्हणजे धावफलक पुढे सरसावेला कल्याण संघाचा 32 धावा. गोलंदाज आता आल्या आल्या स्वागत केलंय षटकाराने. गोलंदाज असेल गोलंदाज मार्क वरती नारायण. काय फटकेबाजी पाहायला मिळते मित्रांनो या फलंदाजाची. कल्ले संघाचा गुरु असेला सामना असेल मित्र म्हणजे कोंडीची वाडी विपक्ष कल्ले. तर कल्ले संघाने मित्र म्हणजे नाणेफेक हरली. त्याच्या वाटेस आली फलंदाजी. फलंदाजी माध्यमात अद्याप खरे उतरलेत. नक्कीच इथे एक धाव मिळालेला. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल नक्कीच लेगबाईच्या स्वरूपात. लेगबाईच्या स्वरूपात आलेले एक धाव. धावफलक मित्र म्हणजे धावा जमा झाल्या त्या म्हणजे 33 धावा. षटक क्रमांक असेल तिसरा वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक. आता तर सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची केली इथे मात्र झाले. फलंदाज असेल आता मात्र स्ट्रायकेनला कल्ले संघाकडून रोहित. तर गोलंदाज असेल गोलंदाजी मार्क वरती नारायण. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. मोठा फटका केलाचा होता परंतु फटका सजवता आला नाहीये. इथे रनआउटचा चान्स. फलंदाज होईल बाद गुरु. अगदी अति घाई आणि संकटात नाही. आपल्याकडे स्ट्राईक असताना मित्र म्हणजे 2 धावा घेण्याची काही गरज नव्हती या फलंदाजाला. आत्महत्या केली या फलंदाजाने मित्र म्हणजे तर गुरु याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. संतोष सुरेख गोलंदाजी. जे विकेट मित्र म्हणजे पाहिजे होती ती रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु एक विकेट इथे मात्र मिळाली जी डोकीदुखी ठरत होती. डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच घातक फलंदाज म्हणून ओळखला जातोय. डोकेदुखी ठरतय मित्र म्हणजे विपक्ष संघाला. ती मात्र इथे मात्र विकेट मिळवले कोंडीच्या वाडी संघाचा गोलंदाज नारायण या गोलंदाजांनी. इथे मात्र निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू नारायणचा संतोष साठी. कोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु सन्मान दिला या चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवला गेला. एकच धाव मिळाला. तर षटक क्रमांक 1-3 इथे समाप्त झालंय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमा झाल्यात 35 धावा. शेवटचं षटक अनामारीचं षटक. गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती सुरेश.
तर फलंदाज असेल स्ट्रायकेने स्त्री घेणारा चेंडू गुडलेनवर पडलेला चेंडू होता मित्र म्हणजे सरळ 20व्या यष्टीरक्षक हातामध्ये एका निर्धाव चेंडूची खेळी इथे झाले. इथून मात्र थोडस कमबॅक करावं लागेल कारण का अगोदरच धावा जमा झाल्यात 35 धावा. पुन्हा एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडूची खेळी इथे झाली. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू तर सुरेख हाताळलेत अजूनही 4 चेंडूची खेळी बाकी असेल. गोलंदाज सुरेश असेल गोलंदाज ट्रॅक वरती सुरेख चेंडू सुरेश असा सरळ एस्टर वरती ट्रॅव्हल करेल त्रिफळाची बाद होईल. फलंदाज संतोषच्या पारीचा अंत. 2 लगातार निर्धाव चेंडू फेकले त्याच्यानंतर मात्र सरळ मित्र म्हणजे दांडी गोल केली संतोष या फलंदाजाची. नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल अरुण. तर धावा जमा झाल्यात मित्र म्हणजे 35 धावा. जपी 3 चेंडू फेकून झाले तर मित्र म्हणजे 3 चेंडू 2 निर्धाव त्यामध्ये एक विकेट देखील मिळवलाय. अजूनही 3 चेंडूची खेळी असेल या गोलंदाजाकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेश एकदा मोठा फटका केलाय परंतु फटका बसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की सफल ठरलाय. असं वाटलं होतं की धोका परतावा लागेल परंतु सफल ठरलाय. 4 चेंडू फेकून झाले तर 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. धावा जमा झाल्या तर 37 धावा. स्ट्रायकरला फलंदाज असेल कल्लेश संघाकडून अरुण. पुन्हा एकदा मोठा फटका लगावायचा होता परंतु फटका बसलाय. सर्कलला असलेला क्षेत्ररक्षण चुकी. इथे मित्र 2 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती जेल घेण्याचा चान्स होता गडी बाद करण्याचा चान्स होता तो चान्स मित्र म्हणजे गमावलाय. इथे मिळतील 2 धावा बोनसच्या स्वरूपात. या 2 धावा असतील एक चुकी तर या 2 धावे धावफलक पुढे सरसावेला 39 या आकड्यावरती. एकदा मोठा फटका लगावता होता परंतु बॅटची एज लागली. एक धाव कंप्लीट केली जाईल. अडवला गेला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तू मे नक्कीच थांबवला गेलाय. नक्कीच 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकाचे 24 चेंडूचा खेळ समाप्त झाले तर 24 चेंडू मागे धावा जमा केलेत मित्र म्हणजे 41 धावा. येणारे 24 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. तर लगेचच कल्लेश संघ मित्र मैदानात उतरायचं. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर प्रथम फलंदाजी करत असताना कल्लेश संघाने धावा जमा केलेत मित्र म्हणजे 41 धावा. त्यामधून 2 धावा मायनस केले जातील कारण का 2 धावेचे पॅनलाइज असेल कल्लेश संघ. तर 2 धावा मायनस केल्यात त्यामधून तर 40 धावेची गरज असेल आता मात्र
कोंडीचे वाडी संघाला. एकोणचाळीस धावा मात्र जमा झाल्यात. मित्र म्हणजे जर वेळेवर आला असता तर या 2 धावा आपल्याला मिळाल्या असत्या, यात काही शंका नाहीये. ज्या आपण काढल्या होत्या मित्र म्हणजे लढला होता आपण या 2 धाव्यासाठी, त्या 2 धावा मायनस करण्यात येतील. थोडस हडलक असेल कल्याण संघ, परंतु हरकत नाहीये. अजूनही सामना बॅलन्स आहे. सामना मात्र जिंकण्याची ताकद मित्र म्हणजे गोलंदाजीच्या जोरावरती दाखवावी लागेल कल्याण संघाला. फलंदाजी सुरेख केली तर गोलंदाजी देखील सुरेख करावी लागतं. फलंदाज थोडस स्पीडअप करायचं आहे. कोंडीच्या वाडी संघाला विनंती असेल फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. तर याच्यानंतरचा होणारा सामना असेल सेकंड राऊंडचा पहिला सामना गायचरण विपक्ष बिलवले. तर पहिला सामना मित्र म्हणजे झाला बिलवले मध्ये, तर बिलवले संघ विजय झाला. त्याच्यानंतर झाला तर गायचरण आले का बुरुजवाडी यामध्ये मात्र गायचरण संघ विजय झाला. तर सेकंड राऊंडचा पहिला सामना मात्र खेळवला जाईल बिलवले विपक्ष गायचरण. तर या दोन्ही संघाचे संघनायक मात्र समालय कक्षाशी संपर्क साधायचा, लगेच नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात केली जाईल. लगेच सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवला जाईल. याच्यानंतर तर कोंडीच्या वाडीचा 12वा प्रतिनिधी तर फलंदाज असतील आर्यन आणि समीर अशी जोडी असेल. तर जोडी असेल कोंडीच्या वाडी संघाकडून आर्यन आणि समीर. तर स्ट्रायकरला असेल आर्यन, फलंदाज तर असेल समीर. तर गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅकवरती कल्याण संघाकडून सचिन, ज्याने आता फलंदाजी करत असताना मित्र म्हणजे स्वस्तात बाद झाला फलंदाज. गोलंदाजी मात्र सुरेख करावी लागेल या गोलंदाजाला. जरी फलंदाजी खराब झाली तरी गोलंदाजी मात्र सुरेख करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका केला होता, परंतु फटका फसला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जेल घेण्याचा प्रयत्न मित्र म्हणजे प्रयत्नाला अपयश आलं. एक सोपा जेल स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सोडला गेला. एका धावेने श्री गणेश इथे झालाय कोंडीचे वाडी संघ. इथे मात्र पंचाकडे जोरदार अपील, पंच तटस्थ आहेत. नक्कीच डिसिजन घेता दोन्ही पंच मिळून डिसिजन. नक्कीच नो डाऊट या अपील मध्ये उत्साह जास्ती आणि आत्मविश्वास कमी होता. पंताने मात्र म्हणे दाट पेटाळून लावले. सचिनचा पुढचा चेंडू आडवे बाटे खेळून काढला. त्याने क्षेत्ररक्षण नाहीये, खूपच लांबवरून ट्रॅव्हल करेल क्षेत्ररक्षण मित्र म्हणजे तोवर चेंडू जाईल. 1 बाउंड 4 धावेसाठी आलेला एक मोठा फटका समीरच्या बॅट मधून 4 धावेसाठी. का अपील केली गेली याच्या मागच्या चेंडूवरती त्याचा हा कारण का फलंदाज घातक फलंदाज आहे समीर कोंडीचे वाडी संघाचा.
अतिशय सुरेख फटका लगावला 4 धावेसाठी. तर या 4च्या मदतीने धावा जमा झाल्या तर 5 धावा स्कोअर वरती जोडल्या जातील. गोलंदाज सचिन थोडस मार खातय. अतिशय वेगवान चेंडू होता परंतु सन्मान दिला या चेंडूला. एकदम कंप्लीट सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालंय. अडवला गेला. एका धावेने धावफलक पुढे सरसावेला 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. तशी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. एका धावेने धावफलक पुढे सरसावेला. सिंगल डबल मित्र महिन्याने चालूच आहे. एखाद मोठा फटका आला तर धावफलकावरती धावा चपाट्याने वाढ होईल. आता मात्र मोठा फटका केल्याचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. तर एका षटकाचे समाप्तीनंतर धावा जमा झाले तर 7 धावा. आता येणारे 18 चेंडूची केली असेल 18 चेंडू मागे धावा जमा करायच्या. तर आता मात्र अजूनही 33 धावेची गरज असेल. 3 षटक असतील. 3 षटकामध्ये 33 धावेची गरज. तर नौका गोलंदाज असेल. आता मात्र पॅनेट्री पॉवर प्लेचा षटक इथे समाप्त झालाय. पिऊनचा षटक इथे संपलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आता गोलंदाज असेल नौका गोलंदाज संतोष असेल गोलंदाज ट्रॅक वरती कळले संघाकडून. तर फलंदाज असेल आता मात्र स्ट्रायकर यांना आर्यन. बराच काळ लोक शकतो उभा फलंदाज पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आता मात्र स्ट्रायकर पाहायला मिळतंय आर्यन. थोडस अक्रॉस वेळून खेळला. चेंडू मात्र दाडून दिला. ज्या अगोदरच ही दिशा मित्र म्हणजे फलंदाज बनवली होती. जागा अगोदरच बनवली होती. 6 धावेसाठी हा फटका खेळला गेलाय. उत्कृष्ट असा लांब लचक षटकार पाहायला मिळाला. तर या 6च्या सहाय्याने धावफलकामध्ये बदल होईल. धावा जमा झाल्या तर 13 धावा. पहिल्याच चेंडूवरती संतोष या गोलंदाजाचं होता स्वागत केले 6 धावेसाठी. आर्यन रिव्हर्स अटेल लगेच तो आवाज नाही तो बरबाद असा चौकार ठोकलाय. नक्कीच आबाद झाला इथे फलंदाज आर्यन. काय फटकेबाजी. मागच्या षटकामध्ये थोडस शांतरित्याने खेळत होता फलंदाज. आता मात्र गरम झालाय. जसा उन्हाचा चटका बसला या फलंदाजाला मित्र म्हणे तसा गरम झाला. सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती जोडले जातील. षटक क्रमांक 2 चालू असताना पुन्हा एकदा जागा बनवली. चेंडू विरकावून दिलाय सरळ 6 धावेसाठी. तीन चेंडू फेकून झाले या गोलंदाजाचे. तिन्ही चेंडूवरती मित्र घनाघाती पार पाहायला मिळाला. एक चौकार आणि 2 षटकार. एक त्यामध्ये रिव्हर्सचा फटका होता चौकारासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. जर असे चेंडू फेकले तर नक्कीच बॅट्समॅन सेट झाला. आता आर्यन लगातारचे 2 षटकार. जरा तिसरा षटकार आला तर नक्कीच ऑन द हॅट्रिक असेल. फलंदाज आर्यन आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक लगावेल का. नक्कीच 4 चेंडू खेळून झाले तर 4ही चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण. 4 षटकाच्या सामन्यामध्ये आक्रमण हेच फलंदाजाचा बचाव कार्य असतंय. एकोणतीस धावा जमा. पुन्हा एकदा मोठा फटका केला. फटका बसला. क्षेत्ररक्षण चुकी करेला कल्ले संघाचा.
एक धाव इथे मिळालेला. एका धावाने धावफलक पुढे सरसावेला 30 या आकड्यावरती. आता मात्र 10 धाव्यांची गरज. अजूनही 13 चेंडूची केली बाकी असेल, म्हणजे या षटकातील एक चेंडू बाकी असेल आणि 10 धावेची गरज. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरा त्याचा प्रयत्न होणार का? नाहीये, एकच धाव. पंचांचा षटक संपण्याचा इशारा. आता मात्र 12 चेंडू आणि 9 धावेची गरज. तर याच्यानंतरचा सामना होईल सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल भिलवले विपक्ष चंद्रकांत 11 गायचरण असा सामना पाहायला मिळेला. तर दोन्ही संघाचे संघनायक मात्र समान कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर गोलंदाज असेल कल्याण संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाकडे तिसरा षटक हाताळण्यासाठी रुपेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय मित्र मैदाना. आर्यन या फलंदाजी थांबवलंय. जरा आर्यनच्या बॅटमधून मोठे फटके येत असतील तर का नाही थांबवणार. अकरा चेंडू आणि 8 धावेची गरज विजयासाठी. रिव्हर्स अटेंड करायचा होता. नक्कीच लगी तो आबाद नाही तो बरबाद. फलंदाज बरबाद झालाय आर्यन. गरज नव्हती मित्र म्हणजे जरा सरळ बॅटने धावा येत असतील तर आडव्या बॅटने प्रयत्न देखील करणं चुकीचं असेल. थोडस प्रेशर असेल कारण का बाद झालाय फलंदाज आणि नौका फलंदाज येईल. नारायण त्याच्याजवळ स्ट्राईक असेल. इथून मात्र थोडस बचाव कार्य करायचं असेल तर निर्धाव चेंडू केलवणं गरजेचं असेल या फलंदाज कारण का नौका फलंदाज असेल. अजूनही सामना बॅलन्स आहे मित्र म्हणजे 10 चेंडू 8 धावेची गरज. अजून जर 2 चेंडू जर निर्धाव आले, जर 2 चेंडू आले तर बॉल टू रन असे असेल. एकदा हलक्या हाताने केलं चौथा. प्रेशर इथून पुढे प्रेशर निर्माण होईल. जसे जसे निर्धाव चेंडू खेळाल तसं तसं म्हणजे प्रेशर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलं. एक धाव कंप्लीट केली जाईल का? नक्कीच एक धाव कंप्लीट केली गेले. सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट. अगदी सन्मान दिला चेंडूला. पिच वरतीचा चेंडू होता परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये दोन्ही फलंदाज नारायण आणि समीर.
तर तर शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती आणि शेवटच्या षटकामध्ये मित्रमंडळींना 6 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल. तर याच्यानंतरचा होणारा सामना असेल बिलवले विपक्ष गायचनंतर बिलवले संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. एकदा खराब क्षेत्ररक्षण, विजय फटका असेल चौकार. आता झालेला सामना कोंडीची वाडी विपक्ष कल्ले. तर यामध्ये मित्रमंडळींना कल्ले संघ पराजित झाला तर विजय झाला कोंडीची वाडी संघ. तर दोन्ही संघाचे मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल आर्यन या फलंदाजाला. तर 3 षटकाचा सामना असेल सेकंड राऊंडचा 3 षटकाचा सामना. तर लढत पाहायला मिळेल आपल्याला चंद्रकांत गायचरण विपक्ष बिलवले. तर बिलवले संघाने मित्रमंडळींना नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. गायचरण संघ मित्रमंडळींना नाणेफेक हारली मात्र त्याच्या वाटेस आला फलंदाजी. तर मॅन ऑफ द मॅच दिली जाते आर्यन या फलंदाजाला. सुरेख दारदार केली पाहायला मिळाली.